नमस्कार मंडळी, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। बाजारात मिळणाऱ्या चिप्सपेक्षा हे खूपच टेस्टी आणि हेल्दी असतात। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी मी मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतलेले आहेत। चिप्स बनवताना नेहमी मोठे असणारे ताजे कठीण बटाटे घ्यायचे। आता या ठिकाणी आपण जो रेग्युलर भाजीसाठी जो बटाटा वापरतो तोच घेतलेला आहे। हा बटाटा कुफरी बादशाह या नावाने ओळखला जातो। याचे देखील चिप्स छान कुरकुरीत होतात। शक्यतो चिप्स वेफर्स बनवताना कुफरी चिप्सोना हा बटाटा वापरला जातो। या बटाट्याचे चिप्स पांढरे शुभ्र कुरकुरीत होतात। तुम्हाला तो बटाटा भेटला तरी देखील तुम्ही वापरू शकता। तर बघा, या ठिकाणी मी बटाट्याची सालं काढून घेतली। आता बटाटा स्वच्छ धुवून घेऊयात। बटाटा धुवून घेताना प्रत्येक बटाटा आपल्याला चोळून दाबून धुवायचा आहे, कारण बटाट्याची सालं काढल्यानंतर त्याचा अंगचा जो ओलसरपणा असतो तो निघून जायला हवा। चिप्स बनवताना स्टार्च असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु जे बटाट्यामध्ये साली काढल्यानंतर वरती जे नॉर्मल पिवळं पाणी असतं त्यामुळे चिप्स कुरकुरीत होत नाहीत। त्यामुळे बटाटा दाबून स्वच्छ धुवून घ्यायचा। बटाटा धुवून घेतला की कपड्याने पूर्णपणे कोरडा करायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाटा कोरडा करून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला एक बॅच तळण्यासाठी एक बटाटा पुरेसा आहे। एक बटाटा चिप्स पाडण्यासाठी घेतला। बाकीचे बटाटे आपल्याला कपड्याने झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ते काळे पडणार नाहीत। दुसरीकडे मी चिप्स पाडण्यासाठी स्लायसरचा वापर करते। शक्यतो स्लायसरचाच वापर करा, यामुळे चिप्स पातळ रेखीव पडले जातात। जितके पातळ स्लाइस तितके चिप्स जास्त कुरकुरीत होतात। तर बघा, या ठिकाणी एकदम पातळ रेखीव अशा बटाट्याच्या स्लाइस पडत आहेत। राहिलेल्या अर्ध्या बटाट्याच्या पण स्लाइस करून घेऊयात। तर बघा, या ठिकाणी एका बटाट्याच्या स्लाइस पाडून झाल्या, तळून घेऊयात। तर तळणीआधी आपल्याला मिठाचे पाणी बनवायचे आहे। त्यासाठी एका वाटीमध्ये 1 चमचा मीठ घेतले, त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर मिठाचे पाणी तयार आहे। चिप्स तळून घेऊया। तळणीसाठी तेल मध्यम गरम असावे। जर अशा प्रकारे एखादी बटाट्याची स्लाइस टाकली तर ती न करपता पटकन वरती आली तर तेल मध्यम कडक झालेलं आहे। आता तेलाचा अंदाज आलेलाच आहे। चिप्स तळून घेऊयात। तर या ठिकाणी चिप्स तळताना महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। जर तेल आपण खूप जास्त कडक केलं तर चिप्स पटकन जळले जातात, आणि त्याच्या उलट तेल जर जास्त थंड असेल तर चिप्स तेलकट होतात। त्यामुळे तळण्याआधी तेलाचा अंदाज व्यवस्थित घ्यायचा। तर बघा, या ठिकाणी चिप्सची एक बाजू 3 ते 4 मिनिट मध्यम आचेवर तळून घेतली। तेलाचे बुडबुडे कमी झाले की चिप्स पलटवून घ्यायचे। चिप्स पलटवून घेतल्यानंतर 1 ते 2 मिनिट नंतर गरजेनुसार मिठाचे पाणी या चिप्सवर घालायचे। हे थोडंसं रिस्की आहे, परंतु काळजीपूर्वक केले तर काहीच प्रॉब्लेम नाही। किंवा मग तुम्ही चिप्स तळल्यानंतर त्याच्यावर मीठ घालू शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते। मिठाचे पाणी घातल्यानंतर पुन्हा चिप्स 3 ते 4 मिनिट तळून घेतले। बघू शकता चिप्स छान तयार झालेले आहेत। काढून घेऊया। तर हे चिप्स पूर्णपणे तळण्यासाठी मला साधारण 9 ते 10 मिनिट लागलेले आहेत। ते तुमच्या स्लाइसनुसार ठरेल, कारण स्लाइस खूप पातळ असेल तर यापेक्षा टाईम कमी लागेल, आणि जर स्लाइस मध्यम पातळ असतील तर 9 ते 10 मिनिट लागतील। आता दुसरी बॅच तळून घेऊयात। दुसरी बॅच तळताना तेलाचे टेम्परेचर चेक करा, कारण पहिली बॅच तळल्यामुळे थोडंसं तेल थंड झालेलं आहे। आता तेल नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत दुसरे एका बटाट्याच्या स्लाइस करून घ्या। जर आपण एकदाच बटाट्याच्या स्लाइस करून ठेवल्या तर त्या काळ्या पडतील। तर सेम पद्धतीने आपण दुसरी देखील बॅच तळून घेणार आहे।
3 ते 4 मिनिट पहिली बाजू तळून घेतली. थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत. पलटवून घेऊया. आता दुसरी देखील बाजू आपल्याला 3 ते 4 मिनिट तळून घ्यायची आहे. चिप्स पलटवून घेतल्यानंतर थोडंसं मिठाचं पाणी घालूयात. पाणी घातल्यानंतर तेलाचे बुडबुडे अंगावर येतात, त्यामुळे थोडंसं लांब राहायचं. तर बघा, या ठिकाणी मी दुसरी बाजू 3 ते 4 मिनिट तळून घेतली. म्हणजे पहिल्यापासून मी हे चिप्स साधारण 9 ते 10 मिनिट तळून घेतले. बघू शकता किती छान पांढरे शुभ्र कुरकुरीत हे चिप्स तळून झाले. काढून घेऊयात. चिप्स काढताना चाळणीमध्ये काढून घ्या, म्हणजे उरलेले तेल चिप्समधून निघून जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली बॅच तळल्यानंतर ती चाळणीतून बाजूला ठेवा, म्हणजे दुसरी गरमागरम बॅच जर त्यावरती टाकली तर चिप्स लवचिक होतात, त्याचा कुरकुरीतपणा निघून जातो. तर या ठिकाणी बघू शकता सगळे चिप्स तळून झाले. याचा कुरकुरीतपणा ऐका. तर या आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल चिप्स कितपत कुरकुरीत झालेले आहेत. हे चिप्स तुम्ही 20 ते 25 दिवस हवाबंद डब्यात स्टोअर करू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त कुरकुरीत बटाटा चिप्स बनवलेले आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.